वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. साल होण्यापूर्वी एक लहानशी सूचना. जीवन संजीवनी नावाचं अगदी सर्वांच्या कंठात आणि खिशात आणि घरातही राहणारं अगदी लहानसं पुस्तक. 5वी-6वी त्याची आवृत्ती आहे. ते घेऊन कार्यकर्ते आपल्यापर्यंत येतील. ते घेण्याचा सर्वांनी प्रयत्न.
तेची संत तीची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही ताना तोणा नाम स्मरणा वाचुनी काया वाचा आणि मने भाले चिंतने डुल्लती निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेणती काही ताना तोणा नाम स्मरणा वाचुनी विठ्ठला विठ्ठला
संत तेच संत ज्यांचा हेत विठ्ठली मिळती काही टाना पुन्हा नाम स्मरणावरती मस्तक हे पायावरी तेची संत तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठली मिळते काही कान कोणा नाम स्मरणा वाचुया जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य श्री संत निळोबाराय यांचा संतांचा स्थायी भाव तत्वतः स्वभाव ज्यांना आपण म्हणतो स्वभाव भजनं हरे सांगणारा सुप्रसिद्ध असा हा अभंग या विश्वशांती केंद्रामध्ये सेवेसाठी निवडलेला विठ्ठला सेवा करण्याचा प्रसंग आला योग आला म्हणजे अभंगाविषयी काहीतरी अंतःकरणात खेळतच पण याहीपेक्षा ज्या माध्यमातून हे ज्ञान विश्वापर्यंत जाण्याची व्यवस्था ज्या विश्वशांती केंद्राने केली त्या संबंधी देखील काहीशे विचार जरूर अंतःकरणामध्ये येतात शेकडो वर्षापूर्वी ही ज्ञानगंगा विश्वालाच पावन करण्याकरिता विश्वापर्यंत गेली पाहिजे ही महत्वाकांक्षा माऊलींनीच व्यक्त करून ठेवली आणि तिचं साकार रूप म्हणजे विश्वशांती केंद्र विठ्ठला ज्ञानाची गंगा विज्ञानाच्या तीरामधून वाहू लागलेली आहे विठ्ठला त्याकरिता अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत विश्व केंद्राच्या उभारणीपर्यंत प्रवास ज्यांनी केला त्या हरिभक्तीपरायण श्री विश्वनाथराव कराड आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देऊन आपल्या कीर्तनास प्रारंभ करू. आळंदी क्षेत्रामध्ये आणि या सोहळ्यातील हा पहिला कार्यक्रम असल्यामुळे माऊलींचे भक्त म्हणून जमलेल्या सर्वच वारकरी संतांना प्रथम त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून
आपण वंदन केलेलं आहे. विठ्ठला आपल्या भागवत धर्मामध्ये एक वैशिष्ट्य आहे, विशेषता आहे. माऊलींना वंदन अथवा माऊलींना नमन करणं. ज्ञानराज माऊलींनी ज्या धरतीने निवृत्तीनाथांना नमन केलं त्याच दृष्टीने माऊलीच्या भक्तांनाही वंदन करणं तितकंच महत्वाचं. माऊलीचे जे भक्त आहेत, वैष्णव आहेत, मला वाटतं निळोबऱ्यांनीच आणखी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की या क्षेत्रामध्ये आणि या सोहळ्याला प्रतिवर्षी येणारा संतच आहे. निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी. निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी. त्याच तळमळीने जिव्हाळ्याने आणि या इंद्रायणीच्या तीरावर प्रतिवर्षी या सोहळ्यासाठी धावत येणारा याला संत न म्हणणार तर आणखी दुसरं काय. येती धावत प्रतिवर्षी मोठे. भागवत संप्रदायामध्ये देव तर सर्वश्रेष्ठ मानलाच गेला, निसंशय गोष्ट आहे ती. पण देवापेक्षाही अधिक काकणभर महत्व ज्यांना अधिक आलंय अशी संत. मग ते ज्ञानोबाळे असतील, तुकोबाळे असतील आणि त्या प्रभावळीमध्ये असलेली सर्वच संत किरण असतील. विठ्ठला देव सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे अधिक श्रेष्ठ संप्रदायामध्ये संतांना मानतात. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाहून उत्तम, देवालाही चांगली वाटणार. किंबहुना देवच ज्यांची सेवा करतो असा विचार. संतांचे सुख झाले सुख झाले, संतांचे सुख झाले, संतांचे सुख झाले. मनवून सेवा, मनवून सेवा मनवून सेवा, मनवून सेवा मनवून सेवा करीत. देव ज्यांच्या सेवेकरता तत्पर आहे, सच्चा देव संत मोठे. हाही सिद्धांत सुप्रसिद्धच. पण ज्या दृष्टीनं आपल्या पुढे हा एक विचार आला की या क्षेत्रात येणारे वैष्णव वारकरी हेही संत आणि म्हणून यांचं महत्व जरा धाडस करतोय बोलण्याचं. संताहूनही अधिक आहे. जीवाहून देव मोठा, देवाहून संत मोठे, तर संताहूनही संतांचे सेवक अधिक मोठे. विठ्ठला विश्वासी तो कारी
सकळ भोगिता होय त्याची. एकदा जीवनाला भक्ती स्पर्श झाला की केवढं जीवन केवढं होईल याचा अंदाज नाही. विठ्ठला विठ्ठला ती ही जीवाला महान करते, मोठं करते. आपल्या साधू संतांनी भक्तीला माता आई असं म्हटलेलं, आणि एकदा ती आई जर ठरली तर ही भक्ती या जीवाला असं काही उचलते आणि उचलून एवढं वर 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 नेते की देवाहून संताहूनही त्याला मोठं करून. आणि अनेक अशा रीतीची उदाहरणं त्यामध्ये आपल्याला देता येतील की संतांचा जगद्गुरु तुकोबारायांनी तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. तुमच्या दासांचा दास जरी झालो आम्ही तरी आमच्या जीवनाला मूल्य आहे, महत्व आहे, श्रेष्ठत्व एक प्रकारचं आहे. संत सेवक हा संतापेक्षा गुन्हा राहतच नाही. परिसाचा स्पर्श त्या लोखंडाला झाला ना, मग ते सोनं त्याच्यात उणे पण एक प्रकारे राहत नाही. म्हणून या दृष्टीने प्रथम आपल्या सर्वांना वंदन या ठिकाणी एक प्रकारे केलंय. ज्या अभंगाचं चिंतन आपणास आज करावायचं आहे आणि तो येथे घ्यावा, त्याचं चिंतन करावं असं मनी ध्यानी जे आलं त्याचं एक कारण आहे. नुकतीच पंढरपूर क्षेत्रामध्ये झालेली कार्तिकी यात्रा, त्यानंतर येणारा हा उत्सव, नवे नवे या उत्सवापासून पुढे महाराष्ट्रामध्ये असे अनेक संतांचे उत्सव. एक महिना असा रिकामा नाही की ज्यात संतांची यात्रा नाही. कार्तिकी यात्रा हा देवाच्या यात्रेपासून प्रारंभ होतो, पण आता कार्तिकी वद्य एकादशी ज्ञानोबरायपासून सुरुवात. मार्गशीर्ष वद्यामध्ये सोपान काका, जनार्दन स्वामी आदी सर्व. मराठवाड्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायची परंपरा, निळोबाराय, निळोबारायचे शंकर स्वामी अशी त्यांची ही यात्रा असते. वारकरी संप्रदायामध्ये सतत वावरणाऱ्या मंडळींना सुद्धा वारकरी संप्रदायासंबंधी सर्वच अंगे माहीत आहे असं म्हणता येणार नाही. विठ्ठला आणि ते खरंही आहे. समुद्रामध्ये मासाहून वावरणाऱ्या माशाला सगळ्या समुद्राचा अंदाज कसा आहे. यात्रा आहे त्याच्याकरता मी आपल्याला सांगतो. संतांच्या यात्रा सुरुवात होते. एक चिंतन मगाशी उगं माझ्या मनात येऊन गेलं की देवाच्या यात्रेनंतर ज्ञानोबरायांनी संतांच्या यात्रा काय. मला वाटतं देवाचं दर्शन झाल्यानंतर देवाला सुद्धा आपलं खरं दर्शन घडविण्याकरता संताकडेच पाठवावं. संतांच्याकडेच जावं. देवाकडे जाऊन अथवा देवदर्शन घडूनही देवाचं यथार्थ स्वरूप कळेलच. मागचा फार मोठा इतिहास आपल्या समोर. रात्रंदिवस देवाची जवळीक साधलेले नामदेव आहे, पण तत्वतः संत सभेमध्ये कच्चे ठरले. कच्चे ठरले ते थोडे रागानेच भगवंताकडे गेले. रागाचा चेहरा, प्रेमाचा चेहरा हा समोरच्याला त्वरित लक्षात येतो. त्वरित असेल त्याचं ध्यान येत होतो. हे यांच्या आत राग एक प्रकारचा. म्हणून देवानेच विचारलं की नामदेवराय आज काय प्रकार आहे. रागाच्या भरात आज विना ही उलटी धरलेली दिसते. झालेली स्थिती सर्वांनी ज्ञात आहे. अधिक वेळ घेऊन सांगितलं.
देवा सतत आपल्या पायी राहून सुद्धा त्या संत सभेमध्ये कच्चा ठरलो आणि ते कच्चे पण देखील कुणाकडून मिळाला शिक्का त्या मुक्ताबाईकडे. अगोदर तर स्त्री जीवन आणि त्यातल्या त्यात चिमुकली. ज्ञानोबा नामदेवरायचं वय निवृत्तीनाथादी संतांपेक्षाही अधिक आणि मुक्ताबाईचं वय निवृत्तीनाथादी सर्व संतांच्या पेक्षा. आणि अशा चिमुकल्या मुक्ताबाईने भर सभेत म्हणावं कच्च मडक विठ्ठला विठ्ठला. एकतर माणसाला खरं अपमान नावाची वस्तूच नकोशी वाटते. मिळाला तर माणूस मिळावं, जिथे जमेल तिथे मिळावं. एखाद्या माणसाच्या अंतरयात्रेत जरी गेलं प्रेतयात्रेला तिथेही मान मिळावा अशी पवित्र भावना घेऊन जाणारे बरेच प्रवासी असतात. विठ्ठला एरवी मानापमानाचं चित्र वेगळं आहे. अपमान हा उत्थानाला कारणीभूत होतो, उत्कर्षाला कारणीभूत होतो. ज्ञानोबारांनी गोड चिंतन सांगितलं या पत्तीमध्ये की तो चेंडू आहे ना, तो चेंडू वर उसळी मारताना त्याला जर पुन्हा खाली मारला गेला तर पहिल्या उसळीपेक्षा अधिक उंच जातो, अधिक उंच जातो. म्हणून जीवनामध्ये मानापेक्षा अपमानाचे प्रसंग देखील अंतर्मुख करायला कारणीभूत होतात. नामदेवरायच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी प्राप्त व्हायची होती. याच्यातून वेगळी कलाटणी मिळायची. इथे अपमान झाला पण पुढे स्वतः भगवंताने सांगितलं. देवाला आपल्या नामदेवरायांना म्हटलं इथे काहीतरी न्याय मिळेल, आपल्याला जवळचा नाता आहे, संबंध आहे. संतांनी कच्चं ठरवलं तरी देखील कदाचित देव म्हणतील त्यांचं चुकलंय, पण देवाचा निर्णय वेगळाच ठरला. देवाच्या जवळ राहणाऱ्यांना सुद्धा चांगलाच न्याय मिळतो असं सांगता येत नाही, असे आजचे पेपर सांगतात. विठ्ठला विठ्ठला. देवाने पुन्हा शिक्कामोर्तब केलं त्याच्यावर. नामदेवराय खरं सांगू का तू कच्चाच. नामदेव म्हटले देवा तुम्ही असं म्हणावं, वस्तुस्थिती सांगावीच का. माझ्या सहवास सानिध्यात सगुण प्रेमामध्ये तू जरी राहिला तरी माझं निर्गुण आणि यथार्थ स्वरूप समजून घ्यायचं असेल तर तुला विसोबा खेचर नावाच्या संतांच्याकडे गेलो, तू तिथे जा आणि मग मला समजावं. मला वाटतं कार्तिकी नंतर येणारी ही जी वद्य एकादशी ज्ञानोबारायची यात्रा आहे तिच्या पाठीमागे हाच इतिहास. हा भगवंतानेच हे घडवलं असं की माझ्या दर्शनाला जरी आला तरी माझं खरं स्वरूप कळून घ्यायचं का, आळंदीचा रस्ता धरा. ते ज्ञान पै बरवे जरी मनियाथी अनावे तै संताया भजावे सर्वस्वीशी. मला संताकडे गेलं पाहिजे. हा फार एक तात्विक उपक्रम आहे, तात्विक ही एक गोष्ट परंपरा याच्या पाठीमागे. देवाकडे गेल्यावरही संतांच्याकडे का जायचं. विठ्ठला विठ्ठला. इतिहास आपल्याला माहिती सांगून वेळ घेत नाही. नामदेवराय जेव्हा संतांच्याकडे गेलो विसोबा खेचर तिथली अवस्था वेगळीच आहे. वयोवृद्ध झाल्यामुळे विकलांग झालेली शरीराची अवस्था आणि ती भगवान शंकराची उपासना करत असताना ज्यांचे पाय पिंडीवर अशा रीतीने नामदेवरायांना दिसले. नामदेवराय म्हटले देवाने देखील ज्यांच्याकडे पाठवावं त्यांची अवस्था ही.
त्यांचे पाय पिंडीवर आहेत, तसं गुरु म्हणून घ्यावं. काय बोध मिळेल यांच्याकडनं. परतलेलं बरं. परतत असताना त्यांनी हात मारले. कृपा कटाक्ष नहाळीले, कृपा कटाक्ष नहाळीले, कृपा कटाक्ष नहाळीले, आपल्या कधी बैसवले अशा रीतीने कटाक्षाची ती हात होती. मंदिरात गेले आणि का बाबा परत का चालला, झालेला इतिहास सांगितला. त्यांनी सांगितलं ही गोष्ट तुला पडते ती बरोबरच आहे, काय माझ्या पिंडीवर असणं चांगलं नाही. तेव्हा अनायासे आला, बोध घे अथवा घेऊ नको, पण माझ्या पाय बाजूला ठेवण्याला मदत कर. जिथे ती पिंड नसेल तिथे ती ठेव असं सांगतात. की नामदेवरायाने तिथून पाय उचलले त्यांचे ते आणि पिंडीच्या बाजूने ठेवायला गेले, तेथेही ती पिंड तशीच उभी आहे. असं तिथे पिंड. आता नामदेवरायाला वाटलं हे माझ्याकडनंच पाप घडण्याची वेळ आहे, तर मी जिथे पाय ठेवतो तेथे ती पिंड, मग दुसऱ्या ठिकाणी, म्हणून तिसऱ्या ठिकाणी. बरेचशा असं रीतीने फिरवलं त्यांना, पण पिंड ना असं ठिकाणच नाही. तो नाही ऐसा ठाव उडलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. त्या दृष्टीनं शेवटी नामदेवरायांचा बोध त्या कृतीनेच प्रगट झाला. त्यांनाच बोध झाला की अरे पांडुरंग परमात्मा एकटा विटेवर उभा आहे तेवढंच मानत होतो, आज तर तो सर्वत्र सर्वत्र संपूर्ण गगन सगळा भाग सांगून वेळ घेत नाही. मला मुद्दा एकच सांगायचा आहे की देवाकडून संतांच्याकडे का जावं लागतं हा इतिहास. आणि म्हणून मला तर वाटतं कार्तिकी यात्रा करून जे सगळे आळंदीला आले ते सर्व नामदेवरायाचं आहे. अशा रीतीने काही भाग्यवान मंडळी का आळंदीची कार्तिकी पंढरपूरची यात्रा घडते, लगेच आळंदीची घडते, ती करूनच ते परत जातात. एक वर्ग असा आहे की कार्तिकी घडली तर मग आळंदी नाही, आळंदी घडली तर मग कार्तिकी नाही, केवळ आळंदी यात्रेलाच येईल, दोन्हीपैकी येईल. आणि या दोन्हीपेक्षा काही भाग्यवान आहे की दोन्हीही यात्रेच्या बाबतीत अव्यक्त निराकार नाही, ज्या हेही नाही तेही. एक भाग्य घेऊन जन्माला आलेली जी मंडळी या दोन यात्रेमध्ये आपल्या जीवनाचा आनंद लुटतात. संतांचा विचार जीवनात समोर येण्याची गरज आहे. संत विचारतात. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट माझ्या पुढे आली की ज्यांचा हा अभंग आहे ते निळोबारा आहे. आणि निळोबारा हे सर्व संतांच्या शेवटी अशा रीतीने झालेले संत असल्यामुळे निळोबारायांच्या मध्ये तुकोबारा आहे. तुकोबारायांच्या मध्ये नाथ महाराज आहे. नाथ महाराजांच्या मध्ये नामदेवराय आहे. नामदेवरायांच्या ठाई माऊली आहे. विठ्ठला विठ्ठला पाचही संत आपल्या समोर येतात. पाचही संत. मला वाटतं या देशाची संपत्तीच हे पाच संत आहेत. यांचं वाङ्मय पुढेच. वाङ्मयाचा समुद्र तो तर अनेक रत्नांनी मोत्यांनी भरलेलाच आहे, पण यांची नुसती नावे देखील जीवाला उद्धरून नेणारी. हे संत नाही, केवळ तत्व आहे. केवळ संत हे तत्व असेल तरी पण पाच तत्व ज्याला आपण म्हणतो
मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार होण्याकरता या पंचतत्वाची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्यात पहिलं तत्व आहे ज्ञान, दुसरं तत्व आहे भक्ती, तिसरं तत्व आहे शांती, चौथं तत्व आहे विरक्ती वैराग्य आणि पाचवं तत्व आहे गुरुनिष्ठ. विठ्ठला विठ्ठला. हे पाचवं तत्व. आणि म्हणून या महाराष्ट्राचा हा आध्यात्मिक भाग्य उदय आहे की या पाच तत्वांनीच या पाच संतांचं रूप धारण केलं. ज्ञान ज्ञानोबारायच्या रूपाने साकारलं, भक्ती नामदेवरायच्या रूपाने प्रगट झाली, शांती एकनाथ महाराजांच्या द्वारा पुढे आली, विरक्ती मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबारा, आणि पाचवं कोणतं तत्व राहिलं? गुरुनिष्ठा. ही कुणाच्या द्वारा? निळोबारांच्या. त्याबद्दल थोडस अधिक एवढंच बोलायचं की अभंग त्यांचा, त्या निळोबारांची गुरुनिष्ठा एवढी प्रज्वलित होती, जाज्वल्य अशा रीतीची होती की जगद्गुरु तुकोबारांच्या दर्शनासाठी उपोषणास बसले असताना प्रत्यक्ष देव समोर आला आणि डोळे उघडा, मी आलोय, तरी निळोबाराने सांगितलं नोळखोची देव. तुकयाचा धावा करीत असू, तुकयाचा धावा करीत असू, तुकयाचा धावा करीत असू. म्हणे आम्ही नोळखोची देवा. काय भक्तीच्यामुळे मानवामध्ये आणि मस्ती येते, काय शक्ती येते, त्याची ही उदाहरण आहे. आम्ही तुकया करता तुकोबराय करता बसलो. खर तर अलीकडच्या काळात ही निष्ठा समजणं सुद्धा कठीण आहे. निष्ठा निश्चयाने एका ठिकाणी स्थित राहणं याला म्हणतात निष्ठा. व्हायचं ते हो, जै हे आकाश वर पडो आहे निष्ठेने. शेकडो वर्षानंतरही त्याच संतावर तेवढीच निष्ठा या संतांनी ठेवली. अलीकडचे राजकीय क्षेत्र असेल, अलीकडचे अन्य क्षेत्र असेल, आपलं पारमार्थिक क्षेत्र काय तापून वेगळं. मला तर वाटतं निष्ठा शब्दाचा अर्थच बदलायची वेळ आहे. निश्चयाने एका ठिकाणी स्थित राहणं म्हणजे निष्ठा नव्हे. आता निष्ठा शब्दाचा सरळ अर्थ आहे निष्ठा. इथून निष्ठा जमेल तिथे प्रविष्टा. विठ्ठला श्री संत निळोबारांनी जगाच्या पुढे उदाहरण ठेवले. एकदा ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं ना, विचलित होणं नाही, बदलणं नाही. आणि ही गुरुनिष्ठा निळोबारांच्या द्वारा प्रगट झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीवनामध्ये संत कोण आहेत हे सांगण्याचा अधिकार त्यांनाच. त्या संतांचं अद्वितीय उत्कृष्ट लक्षण माझ्या कीर्तनाच्या अभंगातील पहिल्या कडव्या निळोबारांचं. तेच संत. मला वाटतं समाजाला ही सांगण्याची अत्यंत गरज आहे की तेच संत आहे.
हे जर सांगितलं नाही आणि समजलं नाही तर समाज कुणाला संत म्हणून त्याच्या मागे धाव घेणार नाही याचा थाव पत्ता लागत नाही. विठ्ठला विठ्ठला. बहिरंगाने समाजाला अंकित करण्यासाठी म्हणा, त्याचा फायदा उचलण्यासाठी अनेक संत चमत्काराने, वेशाने, अन्य गोष्टीने, कला कुसरीने समाजाच्या पुढे येतात. परंतु तत्वतः खरे संत कोण हे उमगणं फार एक प्रकारचे. अलीकडे तर महाराष्ट्राचा हा समाज संत महात्म्यांनी संतमय करून टाकल्यामुळे कोणत्याही स्थितीतील संतांचा खप महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होतोय. विठ्ठला वारकरी सांप्रदायिक संतांच्या पेक्षा मोठे सोहळे महाराष्ट्रामध्ये अन्य संतांचे जर होऊ लागले तर एका परीने तो महाराष्ट्राचाही अवमान आहे. विठ्ठला विठ्ठला. अन्य मंडळी संत म्हणून महाराष्ट्रामध्ये ही प्रसिद्धी मिळवतात म्हणा, प्रसिद्धी पावतात. खरं तर किमान महाराष्ट्रामध्ये तरी या संतांच्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ही संतांची भूमी, यामध्ये अन्य कोणी येऊन पुन्हा संतत्व पदवी मिळवण्याची तशी लालसाही धरू नये. यायचंच असेल, प्रवेशच करायचा असेल, महाराष्ट्रात यायचं आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे संतांचे सेवक म्हणून आलात आणि राहिलात तर म्हटल्याप्रमाणे संतापेक्षा मोठे व्हाल. विठ्ठला खर तर निवडणुकीमध्ये एक उमेदवार पडायचा असतो आणि एक यायचा असतो, दोन्हीच असतात. बाकीची जी भरती आहे ती पडण्याकरताच उभी राहिलेली असते, त्याच्यात बरीच जण उभी केलेलीही असते. काहीच ज्यांच्याजवळ ना पैसा ना नाव ना काही, तीही माणसं उभी राहिली दिसते. पण कशा करतो म्हणजे आम्ही राहिलोच नाही, उभं केलंय. आम्हाला कशासाठी उभं केलंय? इथे गुई घेतो मनुष्य हे शास्त्र वेगळं असेल तर कोण कोणाला उभं करतोय. निवडणुकीमध्ये पडत्या उमेदवाराचा प्रचार करणारा ग्रुप, टोळी समजा फिरत होता. पडत्या उमेदवाराचे प्रचारक असल्यामुळे यांच्या चहा पाण्याची अथवा जेवण खाण्याची दखल कोण घ्या, कोणीच विचारणार. दुपारचे 2 वाजले, काहीच नाही. फक्त योगायोग असा की ही 50 लोक होते, यातला एक मनुष्य ज्या गावात शिरले त्या गावातली मुलगीच यांना सून म्हणून. त्या मुलीच्या वडिलांनी बघितलं आपली व्याही पण या संत मांदियाळीत आहे आणि दुपारचे 2 झाले तेव्हा काहीतरी त्यांना जेवणाबद्दल तर आपण विचारलं पाहिजे. समोरून तो ग्रुप, तो समूह येत असताना हा म्हटलेला त्या व्याह्याकडे बघून रामराम केला झाला, तुम्ही आमच्याकडे जेवून जा. अर्थात हे वाक्य त्या 50 लोकांनी ऐकलं आणि सगळ्यांना असा धीर आला की आजची सोय लागली, आता काहीतरी गोळाभर अन्न आपल्या पोटात पडेल. सगळे चेहरे टवकारले. तरी पण आपल्या व्याह्याला शंका आली ह्या पाहुण्याला. म्हटले आपली व्याही आहे ते काही एकदम असे 50 लोकांना जेवायला सांगणं शक्य नाही, त्याला शक्य नाही. आदरार्थी तुम्ही जेवून जा हे कदाचित आपल्या एकट्यालाच म्हटले असावे. यांच्या घरी 50-50 जेवण लोक जेवलेले पूर्वीही पाहिले नाही. आपल्या घरी आपला हा महाराष्ट्र तसा अन्नदानाच्या बाबतीत फार वेगळा आहे.
तरीही अशी काही घराणी आहे, अशी काही माणसं आहे की त्यांच्या घरात त्यांच्याद्वारा त्यांच्या देखत 5-50 माणसं जेवली असं कधी होतच नाही. ते गेल्यानंतर त्यांच्याच निमित्ताने जेवली तर जेवली. सगळ्यांना सांगणार नाही, त्या सर्वांच्या देखत पाहुण्याने विचारावं तुम्ही जेवून जा म्हटलं गोष्ट काही, पण तुम्ही म्हणजे आदरार्थी का अनेकार्थी, अनेक वचनाने मी एकटा की सर्व. पुढच्या पाहुण्यांनी त्या पहिल्या वाक्यात काहीच बदल केला नाही, तुम्ही जेवून जा हे पहिलं वाक्य. त्यानंतर असं म्हटलं फक्त तुम्हीला च लावला, तुम्ही या शब्दाला च लावून तुम्हीच जेवून जा. त्याचा परिणाम ह्या एकट्याच ने इतर 49 लोकांना गचंडी दिली. तोच आशय या तेच पदात आहे. तेची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठली 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 विनती काही ताना सोना, विनती काही ताना सोना. ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली विठ्ठली विनती काही ताना सोना. तेच संत आहे, तेच विरक्ती आणि चकार. निश्चयार्थे विरक्ती ही जरूर या हा निश्चय आणि अन्य व्यावर्तक चकार या दोन गोष्टीने मिळवणारा तत्वतः संतांची ओळख जगाला करून देत आहे. त्यांचा हेत विठ्ठली म्हणून मला अन्य व्यावर्तकत्व हे फार दूर न्यावं लागणार. कदाचित एवढ्या चिंतनाने इथे वेळ मिळणारही नाही, पण अन्य व्यावर्तक ज्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे तेच संत. सांगू का आपल्याला, यातून आत्मज्ञान असलेला ज्ञानी सुद्धा वगळलेला आहे. ज्ञानी वगळलेला आहे, योगी वगळलेला आहे, अद्वैत अनुभवी वगळलेला आहे. किती तो यावर करावं लागेल आपल्याला. ही स्वतंत्र चिंतनेची बाजू आहे. ज्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे, प्रभूवर प्रेम असेल, भगवंतावरच ज्यांचं निरतिशय प्रेम आहे हे तर विठ्ठली. ज्यांचा जीव केवळ विठ्ठला करताच शिल्लक राहिलेला आहे. विठ्ठला जीवाची या जीवा प्रेम भावाची प्रेम भावाची तुझवा तुम्ही केशवा तुझवा तुम्ही केशवा नावडे जीवे अनुसरणीय हो जीवे अनुसरणीय
ज्यांचा हेतू विठ्ठल. आपलं जीवन वेगळं, आपल्या जीवनाचे अवलंबनच फार आहे. वेदांताच्या दृष्टीने बोलायचं जड हे अवलंबन आहे. जड असलेल्या घरादारासाठीही जीव देणारी माणसं आहे विठ्ठला. मला वाटतं तशी जीव देणारी आहे, तशी जीव घेणारी आहे. जीव घेतात आणि मागावून फाशीच्या द्वारा आपला जीव देतात. जगात अडकलेलं जीवन, काहीच प्रेम नातं गोत, हा भेटावा तो भेटावा, तो भेटावा तो भेटावा, असं फाकलेलं जीवन असतं. खूपच फाकलेलं. माता पिता भाऊ भगिनी वाटले डोशी गुरुरे मामासाहेब दांडे ते म्हणत असत, आपल्या जीवनाच्या तंबूला अनेक नातलगांचे तणाव आहे. तणाव दिले जातात. तो तंबू असतो, सर्कसचा तंबू, मध्ये एक खांब असतो आणि त्याच्या भोवती हा तंबू तणावाने एवढा पसरतो की मधला खांब जवळजवळ एकटाच राहतो. तसा माणसाच्या जीवनाचा तंबू एवढा पसरला की देव मध्ये एकटाच राहिला. विरक्तीच्या खड्गाने ज्यांनी हे तणाव कापून टाकले त्यांचा तंबू देवाभोवती एकत्र होतो. तेची संत तेची संत ज्यांचा हे तणाव तुटे. आता बाप माय वेगळे हे राहिलंच नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरा. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुष सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देव. विठ्ठला सर्व काही तोच आहे. एकदा मगाशी एक वाक्य बोलून ठेवलंय की ज्यांचा हेत विठ्ठली हे अन्य व्यापार तत्व आपल्याला आपल्यातूनही चिंतनात आणलं पाहिजे. केवळ अन्यपंथीय संतांचा विचार माझ्याकडे जे या भक्ती संप्रदायात असले तरी देखील केवळ ज्ञान आहे का, केवळ कर्म आहे का, केवळ योग आहे का, तिथेही संतत्व येईल. ज्ञानाने ज्ञानी, योगाने योगी, कर्माने निष्काम योग हे होऊ शकेल. संत कोण? ज्यांचा हेत विठ्ठल विठ्ठला सोने बाजूला केलेले आहे. सगुण प्रभू अर्थात तोही विटेवरचा परमात्मा तो सांग सांगेन आपल्याला. माझी व्यापकतेमध्ये थोडीशी संकुचितपणाची भाषा येईल याची जाणीव मला आहे. पण विठ्ठलाचे जे भक्त आहेत तेच संत पदापर्यंत जाऊ शकतात. अन्यांना तसं म्हणण्याचा अधिकार नाही. ते ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पदाला ज्या भूमिकेवर गेले असतील ते म्हणून त्यांचं वंदन आपण करूच. कोणी मुक्त होतील, कोणी ज्ञानी होतील, कोणी जीवनमुक्त अशा रीतीने होतील. काय जे व्हायचं ते असो. संत कोण?
जो विठ्ठल रूप कमळाचा भ्रमर झाला. विठ्ठला मला वाटतं या चिंतनाने सुद्धा संकुचितपणाचा आक्षेप येईल की एक विठ्ठल, विटेवरचा विठ्ठल, दुसरं काहीच नाही का, पण तो विठ्ठल केवढा आहे हे तर कळून घ्या. विठ्ठल हा केवळ विटेवर आहे तेवढाच नव्हे, ते त्याचं सगुण रूप आहे. पण निर्गुण स्वरूप विठ्ठल विस्तारला व्यापक विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भोगी. आणि म्हणून तोच विठ्ठल खरा कळण्याकरता कार्तिकी यात्रेनंतरही म्हणजे पंढरीच्या वारीनंतरही आळंदीची ही वद्य यात्रा, समाधी सोहळ्याची यात्रा करायची असते की विठ्ठलाचं व्यापक स्वरूप ज्ञानाने कळतं आणि त्याकरता ज्ञानदेव माऊलींच्या चरणाजवळ यावं लागतं. विठ्ठला संबंध एक प्रकारचा असा व्यापक विठ्ठल परमात्मा ज्यांनी हृदयात साठवला ते संत आहे, तेच संत. आणि तोच त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्या विठ्ठलाच्या नामाशिवाय समाज प्रलोभनाची कोणतीही साधनं खरे संत जवळ करत नाही. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्याकडे भगवान श्री विठ्ठलाचा जिव्हाळा प्रेम ज्या अंतराला स्पर्शून गेलाय तो आता त्या आनंदाशिवाय दुसरीकडे जाणार नाही. दुसरी साधनं, दुसऱ्या गोष्टी त्याला नकोशा वाटतात. रामरसाची या चवी आण रस रुचकी केली. श्रीराम राम राम जय राम 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 जय राम राम राम. माता राम 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 पिता राम राम राम. माता राम 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 पिता राम राम राम. माता राम 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 पिता राम राम राम. माता राम 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 राम. जन राम 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 कोट राम राम राम. जन राम 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 कोट राम राम राम. फुल राम 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 शिव राम राम राम. फुल राम राम
राम शिव राम 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 दुःख राम 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 दुःख राम 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 दुःख राम 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 शत्रू संतांची नाम संकीर्तन मालिका त्यांचं ते जीवन घेऊन बसलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य समाजामध्ये संत म्हटले की जादूटोणा करणारे, चमत्कार करणारे, विलक्षण रूपाने वागणारे, राहणारे, अशा ज्या संतांच्या विषयीच्या भ्रामक कल्पना आहेत त्या सर्व निळोबाराय तेच या पदाने निरस्त करतात. विठ्ठला त्या जादूटोणा चमत्कारादिकाच्या द्वारा संतकडे समाज धावतोय. तो जादूटोणा तर खऱ्या संतांच्या बाबतीमध्ये सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काळी, त्या गोष्टीकडे ते जातच नाही. नेनती काही टाना टोना, 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 नेनती काही टाना टोना. नामस्मरणा वाचून एका नामस्मरणाशिवाय आता काही ते जाणं. ज्या वट वृक्षाला जमिनीतीलच पाण्याचा जिव्हाळा मिळाला तो आता विहिरीच्या पाण्याची वाट पाहत बसत. विठ्ठला विकाचंही पाणी त्याला नको. आपण शेतात पेरलेली पिकं पाण्याची वाट पाहत, पण वटवृक्षांना ती गरज नाही. विठ्ठला वडाची झाडं अपेक्षा करत नाहीत त्याची. तसं संत महात्मे विश्वातील वटवृक्ष आहे आणि तो जिव्हाळा ते प्रेम प्राप्त झाल्यामुळे क्षुल्लक गोष्टी नेणती काही टाना टोना. मग त्यांना ओळखायचं कसं? नामस्मरणा वाचून. पण नामस्मरणाने देहयात्रा चालेल का? नामस्मरणाने अहिक पारलं की जीवनाला लोलावा मिळेल का? मग असे म्हटल्याप्रमाणे जमिनीतील जलाचा जिव्हाळा मिळालेला वटवृक्ष 12ही महिने हिरवागार असतो. तो बाहेरच्या पाण्याची अपेक्षा नाही करत, जमिनीतून जिव्हाळा. तसे हे संत महात्मे प्रभू प्रेमाचा जिव्हाळा मिळाल्यामुळे काया वाचा आणि मनाने तृप्त झाले. ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्या कडे. काया वाचा मने, 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 आणि म्हणे आणि म्हणे आणि म्हणे काया वाचा मने,
अभंगाच्या तिसऱ्या कडेवर काया वाचा आणि मनी या नामचिंतनाने यांचं शरीरही तृप्त झालं. शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रती प्रगट होय. चिंतनेची झाले न लगे अन्न पाणी चिंतनेची झाले न लगे अन्न पाणी तुका म्हणे मनी समाधान वेदांताच्या भाषेत बोलायचं ना. आता त्यांच्या जीवनातील हा बाह्य पिसाटपणा नष्ट झाला. आता शरीरातील इंद्रिय नाही त्या विषयाकडे नाही जाणार. वाचा नको ते नाही बदलणार. मन नको ते संकल्प नाही करणार. अंतर्मुख झाली नव्हे तेथेच आनंद भोगला. बाह्याची भाष विजेची निशेष अंतरी सुख एक अथी. त्यांच्या आत जे सुख आहे ज्याला स्पर्श झाला आता बाहेरच्या गोष्टीच नाही. आणि म्हणून त्यांचं मन त्यांचं शरीर बाह्य विषयाकडे जाणार नाही नव्हे. बाहेरचे विषय समोर आले तरी ढुंकून पाहणार नाही. प्रभू चरणाजवळ त्याचं चित्त चिकटलंय. प्रभूचं प्रेम ज्याच्या मनात साठवलं गेलं आता दुसरीकडे ती जाईल. यातून खऱ्या नीतीचा आविष्कार होतो. विठ्ठला विठ्ठला. समाजाची नैतिक स्थिती उंचवायची असेल तर अध्यात्माची शरणागती करावी लागेल. विठ्ठला विठ्ठला. माणसांचं चिंतन विचार आहे. कायदे करून समाज सुधारेल ही आशा कमी आहे. त्या कायद्यामध्येच पळवाटा विपुल असतो. विठ्ठला विठ्ठला. विपुल पळवाटा. आणि म्हणून असंख्य लोकांची जीव घेणारी माणसं सुद्धा जीव वाचवण्याकरता वाटेल ते प्रयत्न करतात. विठ्ठला विठ्ठला. त्यापेक्षा अध्यात्मिक स्थिती वेगळी आहे. जीवा तळी आखरीत आपला जीव. त्यापेक्षा सर्व जीव हे माझं स्वरूप आहे. त्यांची जन्म मृत्यू नव्हे त्यांची सुखदुःख देखील माझी आहे. हा ओलावा निर्माण करत असतो अध्यात्म जीवन. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून उत्तम नीतिमत्ता अध्यात्मातून प्रगट होत असते. अध्यात्माच्या कमळातील पराग म्हणजे नीती तत्वे. विठ्ठला विठ्ठला. किती नीतीचा आविष्कार. मला वाटतं निळोबाऱ्याचा अभंग असल्यामुळे आणि संतांची लक्षणं असल्यामुळे त्यांच्या समोर जे आहे ते तुकोबाऱ्यासारख्यांचं जीवन. आणि म्हणून किती उत्तम नीतिमत्ता. एरवी जगद्गुरु तुकोबारा घरदार प्रपंच सोडून या विठ्ठल नामासाठी डोंगरावर भंडारा डोंगरावर जाऊन बसतात. पण तेथे हा मृत्यू लोकाचा उपद्रव होतोच. कुणी एक स्त्री तेथे त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी असेल तिने गेली. विषयाकडे हे नामनिष्ठ जीवन जात नाही. पण नामनिष्ठाचं वैभव असं असतं की विषय त्याच्या समोर येतो.
कामाधीन जीवन विषयाच्या मागे धावत असतो, नामाधीन विषयाच्या मागे विषय धावत असतात. विठ्ठला विठ्ठला. ज्या स्वामी विवेकानंदांनी ऐहिक पारलौकिक सुखाचा धिक्कार केला, विठ्ठला हो, त्या विवेकानंदांच्या समोर का विषय आले नसतील? आपल्या सर्वांना ज्ञात आहे ना तो प्रस्तुत भाग आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये कोणी एक तरुण युवती आपण होऊन विवेकानंदाच्या समोर येते आहे आणि अप्रत्यक्षरित्या आपली इच्छा वेगळ्या मार्गाने तिथे व्यक्त करते. महाराज आपल्यासारखा पुत्र व्हावा ही मनुष्य. त्यातला आतला भाग आपल्या सर्वांच्या ध्यानी येईल. पण स्वामी विवेकानंद त्या मार्गाने जाण्याऐवजी त्याने दुसरा भाग मांडला. माझ्यासारखा मुलगा व्हावा असं वाटत असेल ना, मग उधार आणि उसनवार कशा? पुत्रप्राप्ती उधार. लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याला अपत्य होतच असं काही नियम नाही. आणि ज्यांना होतं त्यांचं अपत्य विवेकानंद निघेल हे काही सांगतात, ते अविवेकानंद झाले. हे उधार गोष्टी आहेत सगळ्या. विषय आला म्हणून सांगतो, प्रापंचिक जीवन उधारीचं आणि पारमार्थिक जीवन रोकडं आहे. विठ्ठला रोकडाची लाहीचे न मरता मोक्ष. गरज नाही. माझ्यासारखा मुलगा भावासा वाटतो ना, ठीक याच क्षणाला मी तुझा पुत्र आणि तू आज माझी माता. काया वाचा काया वाचा काया वाचा काया वाचा काया वाचा काया वाचा भाले चिंतने दुमलती भाले चिंतने दुमलती काही पाना तुना भाले चिंतने दुमलती भाले चिंतने दुसऱ्या कडव्यामध्ये या केवळ नामस्मरणाच्या जिव्हाळ्याचा परिणाम यांच्या जीवनावर काय झाला? काया वाचा आणि मंत्रत. संसारामध्ये मला वाटतं या तिन्ही पैकी एकाची तृप्ती होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला? तीन धनी निवाला अग्नी कोठे. विठ्ठला अशा रीतीची उदाहरणं आहेत या बाबतीमध्ये. मग अशी जगद्गुरु तुकोबाराचा भाग सांगितला. जाई तू माई निकरी सायास अंधी विष्णुदास तैशी हो. ही उत्तम नीती साकार होते ती भक्तीच्या जीवनात. विठ्ठला रामायणातील गोड प्रसंग आहेत. वनवासामध्ये एकांत स्थितीमध्ये राम लक्ष्मण सीता आदी असतात, माता असताना क्षत्रियच म्हणून प्रभू रामचंद्र कधी शिकारीच्या दृष्टीने थोडं बाजूला जात असत आणि त्यावेळेला एखाद्या सावलीप्रमाणे रक्षण करणं हे काम सीतामातेच्या बाबतीत लक्ष्मणाला करावं लागतं. पण लक्ष्मण ज्या मातृभक्तीने ते रक्षण करत होते
अरण्यातच वाऱ्याच्या स्थितीमुळे म्हणा आणि थोडी उन्हाळ्याच्या दिवसात सीतामातेला त्या झाडाखाली शांत झोप लागली. चांगली झोप यावीला असं वाटत असेल तर झाड गाठावं लागतं. जन्मभर रात्रभर जागे राहावं असं वाटत असेल तर बंगल्याची वाट धरावी. खूप चांगली झोप यावी याकरता बंगल्यात सगळ्या सोयी असतात, फक्त झोपच येत नसते. झोप त्या झाडाखाली काहीच सोय नसते, झोप नक्की येत असते. झोपेचे गणितच काही वेगळे. ही गरीब मंडळी बघा दिवसभर कष्ट करतात आणि रात्री जेवण करताना त्यांना डुकली येते, त्यांना अगोदर झोप येते मग जमिनीवर पडतात. त्याच्याऐवजी श्रम नसलेली श्रीमंत मंडळी वेगळी, ते अगोदर जमिनीवर पडतात आणि मग झोपेची वाट पाहतात. पुण्याकडून तरी, नाशिककडून तरी, मुंबईकडनं तरी. एक तर ती येतच नाही आणि आलीच कदाचित 2 वाजेच्या नंतर कुठेतरी खुट्ट वाजलं. कोण आहे? झोप ना. कोण आहे का? चला सीतामातेला अशी झोप. वाऱ्याने अंगावरील थोडी ती जी होती नव्हती ती वस्त्र अस्ताव्यस्त झाली. लक्ष्मण आपला प्रभू रामचंद्राच्या ध्यानात मग्न तिथे. प्रभू रामचंद्र आले पाहतात तर क्षितीची अवस्था ही आहे. लक्ष्मण ध्यान करतोय पण अशा स्थितीमध्ये लक्ष्मणाचं मन काही विचलित होतं का असं राम प्रभूला पाहावं. मुद्दाम लपली प्रभू रामचंद्र. लक्ष्मण आपल्या भाव भक्ती समाधीमध्ये मग्न होते. थोड्या वेळाने प्रभू रामचंद्र सीतामातेकडे येतात, थाप देऊन तिला जागे करतात, तिच्या वस्त्राधिकांना सावरतात आणि पुढे पुढे गेल्याच्या नंतर एक दिवस प्रभू रामचंद्रच लक्ष्मणाला म्हणता, लक्ष्मणा अरे सांग मला एक प्रश्न आला पुढे. अग्निकुंभ समो नारी घृत कुंभ समो नरः दृष्ट्वा गौप्यम परस्त्रीणाम कस्य नो चलते मनः. विठ्ठला स्त्री जीवन एखाद्या अग्नीसारखं तर तुपाच्या भांड्याप्रमाणे असलेलं पुरुषाचं जीवन. अशा स्थितीत परस्त्रीचं गौप्य गुह्य अंग पाहूनही ज्याचं मन विचलित होत नाही असा कोण? लक्ष्मण म्हणाला, प्रभू रामचंद्र तशी एक बाणी आहे आणि कदाचित हा बाण माझ्याच दिशेने आहे. हा बाण माझ्या दिशेने मी पेलो झेलला पाहिजे. आणि लक्ष्मणाने सरळ उत्तर देऊन टाकलं, देवा तस्य नो चलते म्हणा, त्याचं मन विचलित होणार नाही. माता काय पिता यश शुचिर्भूतो, माता पतिव्रता. आणि तिसरं लक्षण आहे श्रीराम सेवा निरता तस्य नो चलते मनः. विठ्ठला सेवेमध्ये चित्त निरत झालं त्याचं मन विचलित होत नाही. काया वाचा आणि मने झाले चिंतन, झाले चिंतन, झाले चिंतन, म्हणून तृप्त अशा रीतीने किती विरक्ती, किती विषयाचा विसर, कितीही भक्तिभावाची आनंदाची सुखाची लयलोट की विषय तर विसरलेच यात काही शंका नाही. पण ज्या देहात हे नांदतात त्या देहाची ही अवस्था, त्या देहावरही ते उदास होतात, विरक्त अशा रीतीने होतात. ही गोष्ट अभंगाच्या शेवटची.
शेवटच्या कडव्यात ज्या देहासाठी जीवन घालवतात, माणसं आयुष्य वेचतात, हे विषय तरी कैसे हे विषय असवायचा कुठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा, आपली अवस्था वेगळी आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे देह जळी मासोळे होऊन राहिलेले, आणि म्हणून उद्या काय खायचं त्याचा आजच विचार, परवा काय करायचं त्याचा आजच अशा रीतीने विचार. खायचं काय, नित्य उठवण्या खावयाची चिंता. काय करणार उद्या, जेवण काय करणार, भाजी काय करणार, सगळं डोकं त्याच्यामध्ये. दुपारचं ताट समोर येण्याच्या ऐवजी स्वयंपाकघराचीच वाट ज्यांचं मन धरत राहा. त्याच्याऐवजी ते ताट समोर जरी आलं तर याच्यात काय आहे खबर नाही, ते कसं आहे याची स्थिती. जगद्गुरु तुकोबारायचा त्या जीवनातला प्रसंग, जिजाबाईचा भाऊच असलेला पाहुणा, आणि म्हणून पाहुणचारासारखा स्वयंपाक मोठ्या प्रेमाने केला गेला जिजाबाई. आणि त्यावेळी तुकोबारा आणि तो पाहुणा दोघी जेवायला बसतो. योग असा की तुकोबारांना भजन करण्यासाठी भोजन लवकर उरकायचे, वारकऱ्यांच्या समोर भजन असतं, पण म्हणून भोजनाकडे असावं तितकं लक्ष नसतं. असं ज्याचं जेवण झालं त्यालाच वारकरी म्हणायचं असतं. अखंडाची ताटं आली पुणे भागामध्ये, त्यातही पाहुणचार अशी ताटं भरभरून पक्वांनी केलं, भरभरून पक्वान. ताट आणि पोट सारखंच भरलं याला पाहुणचार म्हणतात. फक्त नंतरची दुसरी वाट धरावी न लागणं याची दखल घ्या. असं सुंदर जेवण समोर आलं खरं, पण जिजाबाई नेमकं ते मीठ विसरून गेला, ज्यामुळे सगळ्या स्वयंपाकाला चव येते, रुचीने देते अन्न. अव्यक्त निराकार. पण तुकोबारायच्या पुढे ती जीभ कुठे राहिली? लाभारे बरकतरे, पहिली वार दुसरी वार पोटभर जेवण घेतलं, पण जिभेवरच जगणारा तो पाहुणा कशालाच पहिला घेतलेला घास तर नाही खाला, दुसऱ्याला तो हात लावेना पुन्हा. भाऊ का जेवत नाही, भाऊ का जेवत नाही, भाऊ का जेवत नाही, त्रस्त झाली जिजाबाई. ज्याच्या करता केलंय तो अभंगाचा विस्तारपूर्वक भावार्थ सांगितला. पुढे वेळ माझ्या नियोजित पद्धतीने किती राहिला असेल हे मला कळत नाही, पण माझा मात्र अभंगाच्या संबंधी एक महत्वाचा प्रश्न विचारात घ्यायचा शिल्लक राहील. आणि कदाचित तो तसा घेतला गेला नाही तर कीर्तन अपूर्ण राहील अशी एक प्रकारची अवस्था. नाहीतर क्षेत्रातील मंडळी बहुतेक भावार्थ झाला की कीर्तन झालं असं समजतं. खरी तर पूर्वीची आणि आपल्या परंपरेने जोग महाराज, गुरु जोग महाराज, स्वामी महाराज आणि गुरुवारी मामासाहेब आदी मंडळींनी अभंग चिंतनाची जी पद्धती कीर्तनाची घालून दिली, मांडून दिली, तो एक प्रभू कृपेचा नवा आविष्कार आहे. त्या कीर्तनाचं स्वरूप अलीकडे कोलमडत चाललं आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंगामध्ये काय आहे यापेक्षा सांगणाऱ्याच्या मनात काय आहे ते तो सांगून मोकळं. विठ्ठला जे एक अभंगात महत्वाचं प्रमेय आहे, सिद्धांत, त्याला हात घालण्याची गरज आहे. आणि त्याकरता तुम्हा सर्वांचे 10-15 मिनिट मागण्याचा प्रयत्न करतो. नियमाप्रमाणे भजन करूया.
15 मिनिटांमध्ये ते चिंतन पाहूया आणि सुंदरशी या भजनी मंडळाची चालू होऊन पुढील कार्यक्रमाचं निवेदन आपल्या समोर येईल आणि मग या ठिकाणचा कार्यक्रम समाप्त करतो. विठोबा रखुमाई केची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टाना कोणा नामस्मरणा वाचून. एक छोटासा प्रश्न. ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पट्ट शिष्यांनी हे लक्षण केलं निळोबारायांनी, त्या निळोबारायांना जगद्गुरु तुकोबाराय मान्य आहे. एवढंच नव्हे, ज्ञानोबाराय ही अधिक जीवापासून मान्य. आणि त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी आदी ग्रंथामध्ये केलेलं संतांचं लक्षण यापेक्षा इथे वेगळा आवाज आहे. ज्ञानोबाराय संत लक्षण सांगताना एक असं सांगतात की संत कोणाला म्हणावं? ज्यांच्या जीवनातून स्नेह, दुसऱ्या भाषेत प्रेम म्हणतात, हे ज्याने नाहीसं केलं त्यालाच संत असं. परिपाकाची वेळे फळ देथे ना देठ फळे न धरे तैसे स्नेह खोळे सर्वत्र होय. विठ्ठला संत ते असतात की जीवनातील सर्व पदार्थाविषयीचा स्नेह त्यांनी नष्ट करून तोडूनच टाकलेला. मामासाहेबांच्या भाषेत बोलायचं तर ते सुकलेलं नारळ. नारळात दोन प्रकार, एक सुकलेलं देवापुढे फोडतो ते, आणि दुसरं ते ओलं नारळ असतं त्याचा दुसरा प्रकार ओलं, नरोटीला चिकटून असलेलं. आणि सुकलेलं म्हणजे आत नरोटीमध्ये राहून सुद्धा नरोटीला सोडून दिले. असं वाजून पाहिलं त्याचा तो सुकलेला आतला भाग गुडगुड गुडगुड गुड असा आवाज. आणि ओलं नारळ ते पाण्याने भरले पण नरोटीला चिकटला असल्यामुळे त्याचा आवाज गुडगुड होत नाही, गोडगोड येत नाही, ते खळखळ करत असत. विठ्ठला ते सुकलेल्या नारळाला एक टोला मारलं की त्याच्या आतला तो खोबरं दूर पडून जात असत. संतांचं जीवन त्याप्रमाणे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत नैष्कर्म्य सिद्धी परमा संन्यासी नाधी गच्छ पुत्र वित्त कलत्र हे झाले आई स्वतंत्र. पुढे आहे का? परी माझे ना म्हणे पात्र विषयाचे देश. विठ्ठला त्या विष्णुत्रांना असण्याला हरकत नाही. वारकरी जीवनामध्ये हे समोरच झालेलं आहे. वारकऱ्यांच्या जीवनाचा आमूलाग्र जवळून अभ्यास करत होती विचाराची. परवा नगर जिल्ह्यामध्ये गेलो एका ठिकाणी, तिथे कार्यक्रमापुरता मी गेलो. सप्ताहाला आलेली बरीच आमची भजनी मंडळी होती. एक वारकरी ग्रस्त महिन्याची वारी करणार नेहमीप्रमाणे प्रेमाने ते जवळ आले आणि दुसऱ्याने परिचय करून दिला की हे यांची सासूरवाडी यांचं राहतं घरीकडे जवळ आहे आणि यांचा मुलगा आणि बायको याच गावात आणि इथे ते सप्ताहाला आलेले. मला असं वाटतं की मग वारी करून सप्ताहाला जर आले आणि बायका मुलं इथेच आहे तर तिथे त्यांच्यात वेळ घालवत असत. पण ते सुकलेलं नारळ होतं. आठव्या दिवशी कालाच्या वेळेला मी त्यांना विचारलं, मग तुम्ही घरी गेलात की नाही? मला काही जाण्याचं कारणच नाही, इथे आहे, मुलगा मोलमजुरी करतोय, बायको करतोय. आणि दुसऱ्या दिवशी अगदी माझ्या अगोदर माझ्याच त्या वाहनामध्ये गाडीमध्ये ते तिथून अशा रीतीने
मला या ओळीचीच आठवण आली. पुत्र वित्र कलत्र हे झालं या ही स्वतंत्र. ते भेटीची अपेक्षा करतात तरी त्यांच्याकडे ढुंकून न पाहता असा हा सुका नारळ म्हणजे संत. संसारी जेवण येलो ते ओलं नारळ 10 वेळा फोडलं तरी आणि फोडून नरोटीचा तो ते खोबरं बाजूला काढायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा निघणे नाही. शेवटी त्या खोबऱ्याला वेगळं करणारा कंटाळून जातो आणि तिथे लहान लहान मुलं टपलेली असतात. त्यांना माहिती की याच्याकडनं हे होणार, याची वस्ताद आपण आहोत. कंटाळून तो सरळ त्या पोरांना सांगतो आता हे तुम्ही तुडतुडून खा. मला वाटतं संसारिक या खोबऱ्याला सुद्धा यमाच्या हातात द्यावं लागतं. तुम्ही यांना कुरतोडून खा. पूर्वी तरी असा सर्वत्र स्नेह खोळा केला आला. पिकलेलं फळ देठाला सोडून देतो. देठही त्याची आशा धरत नाही. त्याप्रमाणे वैराग्यवान संत महात्मे जीवनामध्ये प्रेम रहित ते तरी का होतात. संतांच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा आहे असं मानणार, भावडेपणा आहे असं समजू नका. त्यांच्या चारित्र्याच्या गुणाशी तत्वज्ञान हे प्रेम का कमी केलं. प्रेमत्वाम रोचती. प्रेम म्हणा, स्नेह म्हणा, मोह हा रडायला कारणीभूत होतोय, दुःखाला कारणीभूत. किंवा जीवनातून दुःखच नष्ट करायचं असेल तर स्नेह नष्ट केला पाहिजे. मुक्त जीवन जगता येतं त्यांना. याकरता सर्वत्रच प्रेम नष्ट केलेले जर संत आहे येथे निळोबार आहे थोडस ते वेगळं सांगत. त्याची संत त्याची संत ज्यांचा मना पिसे गोविंदा जावे मना पिसे गोविंदा जावे मना पिसे गोविंदा. प्रेम दुःख देत असं नाही. प्रेमाचा विषय दुःख देतो. जे विषय दुःखमय आहेत, विकारी आहेत, विनाशी आहेत ते दुःख देतील. पण हा निर्विकार अविनाशी परमात्मा फिरत होतो. कोणी मेले हे नाही, दुसऱ्याचे कोणी मेले ना मग प्रश्न. तेव्हा आपलेपणा, मोह, प्रेम हे रडवत प्रेम त्वाम रोचती. आणि म्हणून जे साधू संतांनी ते प्रेम रहित जीवन त्यांचं लक्षण बांधलेलं. ज्ञानराज माऊली ज्या संतांचं लक्षण असं बांधतात त्यांचाच पंथ धरून जीवनाचा प्रवास करणारे निळोबाराय मात्र असं सांगतात तीची संत ज्यांचा हेत विठ्ठल. तेव्हा मग प्रेमाने संत होतो आणि प्रेम नाहीसं केलेलं संत होतो याची संगती लावायची कशी. उत्तर एकच आहे. प्रेम नाहीसं करता पण ते नाशिवंत आणि म्हणून रडवणारे जे विषय आहेत त्यांचं प्रेम दूर करा. अविनाशी आणि म्हणून न नष्ट होणारा आणि त्यामुळे त्याचं कधी दुःखच होऊ शकत नाही अशा प्रभूवर तेच प्रेम जोडतात. संतांच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा आहे असं मानणार, भावडेपणा आहे असं समजू नका. त्यांच्या चारित्र्याच्या गुणाशी तत्वज्ञान हे प्रेम का कमी केलं. प्रेमत्वाम रोचती. प्रेम म्हणा, स्नेह म्हणा, मोह हा रडायला कारणीभूत होतोय, दुःखाला कारणीभूत. किंवा जीवनातून दुःखच नष्ट करायचं असेल तर स्नेह नष्ट केला पाहिजे. मुक्त जीवन जगता येतं त्यांना. याकरता सर्वत्रच प्रेम नष्ट केलेले जर संत आहे येथे निळोबार आहे थोडस ते वेगळं सांगत. त्याची संत ज्यांचा माणूस मेला पाहिजे का आपला मेला पाहिजे. तो कुणीतरी आपला असला पाहिजे. मालट्रकचा अपघात झाला, 4-2 माणसं त्यात गेले. सगळ्या बाजारात बातमी होती, अमुक गावची माणसं गेली. त्या गावाच्या नावाची जी माणसं होते बाजारात ते म्हटले ज्याच्या ट्रकने हा अपघात केला त्या माणसं चिरडून टाकले. आता
ती जिवंत राहणार नाही, अमुक होणार नाही, आपण त्याला धरून मारू, अमुक करू, तमुक करू. तेवढ्यात दुसरीकडून बातम्या आल्या, ते म्हटले तुमच्या गावाचं नाव नाही ते दुसरं, तेच गाव, पण गाव दुसरं आहे. एवढं कळालं बरोबर हे म्हटले. मग होतच असतं, चालतच असतं, त्याचं काय नाही प्रकारचं. तेच लोक पुढे आले असतील. आता आपले कोणी मेले हे नाही, दुसऱ्याचे कोणी मेले ना मग प्रश्न. तेव्हा आपलेपणा, मोह, प्रेम हे रडवतं, हे रडवतं. प्रेम त्वामरोच्छेती. आणि म्हणून जे साधू संतांनी ते प्रेम रहित जीवन त्यांचं लक्षण बांधलेलं. ज्ञानराज माऊली ज्या संतांचं लक्षण असं बांधतात, त्यांचाच पंथ धरून जीवनाचा प्रवास करणारे निळोबाराय मात्र असं सांगतात, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. तेव्हा मग प्रेमाने संत होतो आणि प्रेम नाहीसं केल्याने संत होतो, याची संगती लावायची कशी? उत्तर एकच आहे, प्रेम नाहीसं करता पण ते नाशिवंत आणि म्हणून रडवणारे जे विषय आहेत त्यांचं प्रेम दूर करा. अविनाशी आणि म्हणून न नष्ट होणारा आणि त्यामुळे त्याचं कधी दुःखच होऊ शकत नाही अशा प्रभूवर तेच प्रेम जोडतात. तो परमात्मा नित्य आहे, शाश्वत आहे, तो नष्टच होत नाही आणि म्हणून त्याच्या नाशाने वियोग आणि दुःख होण्याचा प्रश्नच एक प्रकारचा उद्भवत नसल्यामुळे हे संत महात्मे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा. प्रेम दुःख देत असं नाही, प्रेमाचा विषय दुःख देतो. जे विषय दुःखमय आहेत, विकारी आहेत, विनाशी आहेत ते दुःख देतील, पण हा निर्विकार अविनाशी परमात्मा नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुणां योगी दधाति कामा. असा अविनाशी प्रभू असल्यामुळे यांच्या जीवनामध्ये प्रेम असूनही यांच्या जीवनातली रड आणि दुःख समाप्त होत असल्यामुळे हे संत महात्मे प्रभूवर निरतिशय प्रेम करतात. ईश्वर सेवेसंबंधी आणि या विश्वशांती केंद्रासंबंधी जेव्हा जेव्हा एकीने घडलं तेव्हा उत्स्फूर्तपणे बोलावं वाटतंही, बोलावं वाटलंही, बोलत गेलोही, बोलत राहणारही. तरी पण कीर्तन या नात्याने काहीशा मर्यादा पडतात आणि त्यामुळे या ठिकाणी जी कीर्तनं होतात क्षेत्रामध्ये सीडी कॅसेट किंवा या गोष्टीचं तर हे करतातच त्याचा संग्रह, पण इतरही लोक त्या घेऊन बरेच असल्यामुळे आणि अपेक्षा अशी असते की अभंगाविषयीचं सागर आणि समुद्र काहीशी चिंतन आपल्याला एक प्रकारचं मिळावं. तरी देखील मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्ञानाची ही गंगा विज्ञानाच्या वाटेने वाहू लागलेली आहे आणि या विज्ञानाच्या वाटेने वाहणाऱ्या ज्ञानगंगेचं गोड श्रेय या विश्वशांती केंद्राचे संस्थापक आणि भगीरथ प्रयत्न करून ज्यांनी हे उभं केलं. आम्ही आज या ठिकाणी येऊन ज्ञानदान करू शकतो, तुम्हीही श्रवणाचा आनंद लुटू शकता, पण हे उभं करण्याच्या पाठीमागे कोण प्रयास, कोण मानसिक त्रास आणि क्लेश कष्ट घडले असतील ते त्यांची त्यांनाच एक प्रकारच्या अनुभवाचा तो विषय आहे. तरी पण पुन्हा आपण सर्व हजारो वैष्णवांच्या द्वारे त्यांच्या या कार्याला धन्यवाद देऊन सेवेला निघालो. सेवा समाप्त करण्यापूर्वी दोनच वाक्यामध्ये
श्रीयुत विष्णुराव कराडजन्य यांनी ज्यांचा उल्लेख केला की या सर्व कार्याच्या प्रेरक आपल्या मातोश्री समान असलेल्या जवळ आल्या त्या पाहिलं तरी सुद्धा त्यांचं मन थांबेना. महाराजांना जवळ घ्यावं आणि जवळ घेऊन मायेचा हात त्यांनी अशा रीतीने पाठीवरून फिरवला. त्यामुळे मला वाटतं माझ्या अभंगाचं रहस्य हेच एक प्रकारचं आहे की सांसारिक जीवनातून अलिप्त असलेलं जीवन विश्वात्मक संकल्पनेशी लिप्त होत आहे. आणि म्हणून आज त्यांनी पूर्वी जेव्हापासून येतो तेव्हा तर त्यांचे संपर्क संबंध एक प्रकारचे आलेलेच आहे, पण आज अधिक विशेषत्व मातृत्वाचा स्पर्श जणू आपल्या अंगाला झाला असा एक आनंद एक प्रकारे प्राप्त झाला. 85व्या वर्षी सुद्धा दिसेल त्याला मातृत्वाची माया देण्याची ही एक शक्ती म्हणा, युक्ती म्हणा आणि भक्ती म्हणा त्यांच्यामध्ये एक प्रकारची दिली गेली. उद्याचा हा समारंभ तर होणारच आहे. जगातील विश्वातील गान सम्राज्ञी दिदी ताई आपल्या इथे येतात. पण तत्पूर्वी ज्यांचा किमान निर्देश व्हावा अशा आपल्या महाराष्ट्राच्या गानकोकिळा श्रीमती गोदावरी ताई या ठिकाणी एक प्रकारचे आलेल्याच कीर्तन ऐकत आहे. इंद्रायणीच्या भेटीला आलेली ही गोदावरी या ठिकाणी एक विशेषच एक प्रकारचे आनंद देऊन जाते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा रीतीचे सर्व क्षेत्रातील नररत्न संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवा विठ्ठल